माझी प्रियाला प्रीत कळेना। खरोखरच एखाद्या मानिनीसारखी जगले होते मी तोपर्यंत, पण या घटनेमुळे स्वतःच्या प्रतिबिंबात स्वतःच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा शरम वाटत होती ग। मान वर करून कोणाकडे बघायची हिंमत नव्हती। यांना कॉलेजमधून तडकाफडकी काढून टाकलं होतं। मेघनासाठी आम्ही स्थळ पाहत होतो, पण कुठल्या तोंडाने आणि काय सांगणार कोणाला आम्ही, असं होऊन गेलं होतं। मेघनाचा कुठलाही दोष नसताना ती तर अडकलीच होती या सगळ्या प्रकरणात, पण घरातले लहान मोठे सगळेच मुळापासून हादरून गेलो होतो आम्ही। पण हे आमच्या नशिबाचे भोग आहेत असं समजून दुःख पाण्याबरोबर गिळत होतो आम्ही। पण जेव्हा कळलं की हे आमच्या नशिबाचे भोग नसून कुणाच्या तरी विकृत विचाराची परिणती आहे, तेव्हा तळतळाटाशिवाय काहीच येत नाही ओठावर। तुझ्यावर राग नाही काढायचा आहे मला, पण निदान या क्षणी तरी माझी सारासार बुद्धी चालत नाहीये। सासूबाई, जेवताय ना? बस ठरलं, आजपासून ही जर जेवण करणार असेल तर मला जेवण नको। ही जेव्हा स्वयंपाक करेल तेव्हा मला बोलवत जाऊ नका जेवायला। सासूबाई, असं काय करताय? नाही, मला माहिती आहे तुम्ही रागावलात, पण अन्नावर राग काढू नका ना। माझा जेवणावर राग नाहीये, पण हिच्या हातचं जेवणच काय पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाहीये मला। आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे। शमी, आतापर्यंत जे काही घडलंय त्या सगळ्यामध्ये मी तुझी साथ दिली, पण आता माझी फॅमिली मनातून इतकी खचलीये की मला त्यांना आधार द्यावाच लागेल। आणि या सगळ्या वेळेस तू होतीस तिथे, मनापासून होतीस, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुझ्या बाबांनी जे काही केलं ते विसरता नाही येणार। आणि आम्ही जे गमावलं ते नाही परत मिळवता येणार। त्यामुळे हा विषय नको। तुमचं शमिकावर प्रेम आहे, तुम्हाला त्याची काळजी वाटते, हे मी समजू शकते आणि मला माहित आहे ते। पण काल जे काही झालं ते खरंच खूप दुःखद होतं। डॅड, मला पण शमिकाची खूप काळजी वाटते। आता कशी असेल ती, तिथलं सगळं वातावरण कसं असेल, पण सध्या तरी डॅड मला असं वाटतं की जय जे म्हणतोय तेच बरोबर आहे। कदाचित तुमच्या तिथं जाण्याने परिस्थिती आणखी बिघडली तर? त्यापेक्षा डॅड, तुम्ही त्यांना सध्या न भेटणंच योग्य असेल। मला खरंच कळत नाही की मी काय करावं। डॅड, मी माझं सगळं कुटुंब सोडून इथं आलोय ते फक्त तुमच्या काळजीपोटीच। आणि तुम्ही असं सतत टेन्शन मध्ये असताना मला बघवत नाही हो। सगळं ठीक होईल, ट्रस्ट मी।